नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे मसाला शेंगदाणे. तर जेवणाबरोबर वगैरे तोंडी लावायला किंवा असंच कधीतरी आपल्याला काहीतरी खावंसं वाटलं तर अशा पद्धतीचे मसाला शेंगदाणे आपण नक्कीच बनवू शकतो. अगदी घरगुती साहित्यापासून आपल्याला हे छान असे मसाला शेंगदाणे तयार करता येतात. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला कमेंटसुद्धा करून सांगा की तुम्ही व्हिडिओ माझा जो रेसिपीचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही कुठून बघताय आणि माझे रेसिपीचे व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. मला नक्कीच आवडेल तुमच्या कमेंट वाचायला. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथं 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्ही. थोडंसं तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे हे शेंगदाणे जे आहेत ते छान असे क्रिस्पी तयार होतात. आणि बेसन पीठ घेतलेलं आहे मी 1 वाटी. तर पिठांचं प्रमाणसुद्धा आपण कमी जास्त करू शकतो. जर आपल्याला हवं असेल तर थोडं जास्तसुद्धा लागेल पीठ किंवा कमीसुद्धा घेऊ शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी एक बाउल घेतलेला आहे. याच्यामध्येच आपल्याला हे शेंगदाणे मिक्स करून घ्यायचं आहे. सोपी रेसिपी आहे, कमी साहित्यामध्ये बनणारी आहे. तर सुरुवातीला मी शेंगदाणे टाकून घेतले. आता मी टाकणार आहे बेसन पीठ. तर सुरुवातीला मी थोडंसं बेसन पीठ याच्यातलं टाकते. जर हवं असेल तर आपण आणखीन याच्यामध्ये पीठं मिक्स करणार आहोत. तर तांदळाचं पीठसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला टाकायचे आहेत सुखे मसाले. तर अगदी झटपट तयार होतात हे शेंगदाणे आणि खायला अतिशय चविष्ट असे लागणारे. तर हळद टाकून घेतली आहे मी, धनेपूड, जिरेपूड, लाल मिरची पूड टाकते मी. याच्यामुळं शेंगदाण्यांना रंग छान येतो. आता मी टाकणार आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ. सुरुवातीला आपल्याला हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, मी हाताने छान असे हे शेंगदाणे मिक्स करून घेतले याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे टाकून. आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे हे पीठ शेंगदाण्यांना लागली पाहिजे आहे. एकदम पाणी ओतायचं नाही, खूप जास्त हे पातळ आपल्याला बनवायचं नाही. हा जो मसाला आणि आपण जी पीठ याच्यामध्ये टाकलेली आहेत ती व्यवस्थित शेंगदाण्यांना लागतील अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, मी लागेल असं पाणी टाकून घेते. एकदम जास्त पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं नाही. तर हे मी मिक्स करते तोपर्यंत मी कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर हे बघा, अगदी छान असे हे मी शेंगदाण्यांना सगळे मसाले आणि पीठसुद्धा लावून घेतलेले आहेत व्यवस्थित. थोडंसं आणखीन पाणी मला हवं आहे याच्यासाठी. खूप जास्त पाणी नाही टाकायचं, नाहीतर त्याला पीठ व्यवस्थित लागत नाही शेंगदाण्यांना. तर मी थोडी थोडी पीठं टाकली बघा. सुरुवातीला मी घेतलं होतं 1 वाटी बेसन पीठ, पण मला खूप जास्त पीठ नाही लागलं याच्यासाठी. तर हे बघा, छान असं हे मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर तेलसुद्धा हे बघा मी कढईमध्ये छान असं गरम करून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं. तर आपण हे छान असे शेंगदाणे जे मिक्स केलेले आहेत ते आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला मी 1 शेंगदाणे टाकून बघते. तर हे बघा, तेल छान असं गरम झालेलं आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडे थोडेसे शेंगदाणे. थोडे थोडे हाताने सुट्टे करून टाकायचे. ते तळल्यानंतर आपोआप सुट्टे सुट्टे होतात. तर कढईमध्ये बसतील इतके शेंगदाणे मी टाकून घेते. गॅस मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवरती आपल्याला छान असे हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत.
अगदी सोपी रेसिपी आहे आणि अगदी चटपटीत असे तयार होणारे हे शेंगदाणे. अचानक जरी आपल्याला दुपारचं वगैरे काहीतरी खाऊसं वाटतं त्यावेळेस आपण अशा पद्धतीचे मसाला शेंगदाणे नक्कीच बनवू शकतो. तर मीडियम गॅसवरती मी हे शेंगदाणे तळून घेते बघा. चमच्याने थोडंसं हलवून घ्यायचं याला. तर मीडियम गॅसवरती मी हे शेंगदाणे तळून घेते बघा. तर थोडेसे हाताने सुटे करून हे शेंगदाणे तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि मीडियम गॅसवरती व्यवस्थित हे छान असे तळून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला शेंगदाण्यांचा रंग तुम्ही पाहिला असेल. आता हलकासा याचा रंग चेंज होत आलेला आहे. म्हणजे हे शेंगदाणे जे आहेत ते छान असे आपण तळून घेतलेले आहेत. अगदी झटपट असे हे मसाला शेंगदाणे तयार होतात. चटपटीत कधीतरी काहीतरी खावंसं वाटत असेल तर हे नक्कीच शेंगदाणे अशा प्रकारचे आपण बनवू शकतो. तोंडी लावण्यासाठी वगैरे किंवा असंच टाईमपास म्हणून सुद्धा खायला हे शेंगदाणे खूप छान लागतात. तर हे बघा छान असे हे शेंगदाणे मी तळून घेतलेले आहेत. तर आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल अगदी हे क्रिस्पी शेंगदाणे मी असे छान तळून घेतलेले आहेत. एका ताटामध्ये हे आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने मी हे सगळे शेंगदाणे तळून घेते. तर दुसरी बॅच टाकताना सुद्धा मी हे शेंगदाणे बघा हाताने थोडेसे सुट्टे करून टाकते. एखादे शेंगदाणे असे चिकटल्यासारखे होतात, काही प्रॉब्लेम नाही. तळल्यानंतर व्यवस्थित तळून निघतात ते, जरी चिकटलेले असले तरी. पण शक्यतो थोडेसे सुट्टे करून असे तेलामध्ये हे शेंगदाणे टाकायचे आहेत. शेंगदाणे मी तळून घेतलेले आहेत. आता मी थोडासा लसूण आणि कढीपत्ता सुद्धा या तेलामध्ये तळून घेणार आहे. लसूण अगदी मोठ्याने ठेचून घेतलेला आहे. तर अगदी छान असे शेंगदाणे तयार होतात बरं का, मसाला शेंगदाणे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा हे शेंगदाणे कसे झाले होते ते. तर हे बघा तयार आहेत अगदी झटपट असे क्रिस्पी मसाला शेंगदाणे. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील आणि अगदी साध्या सोप्या माझ्या रेसिपीज तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील.